श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. मागील 40व्या भागामध्ये मी स्वामी भक्तांना आवाहन केलं होतं, मांसाहार वर्ज करा. आता आपण पाहूया भाग 41. छोटीशी कथा आहे. संतांना कसं ओळखायचं, संतांना ओळखणं किती कठीण असते ते आपण आता पाहूया. संत तुकाराम विठ्ठलावर अमाप श्रद्धा त्यांची होती, परंतु धर्ममार्तंड जी लोक होती त्यांना ते आवडलं नाही. त्यांनी गावकऱ्यांची मनं कुलसित केली आणि संत तुकारामांची गाढवावरून धिंड काढली. संत तुकारामांच्या केसाचं मुंडन केलं आणि त्यावर हळदीचा लेप लावला. त्यांचं तोंड काळं करण्यात आलं आणि त्यांच्या गळ्यामध्ये बटाटा, वांगी, लिंबू हा सगळ्या भाज्यांचा हार त्यांना घालण्यात आला आणि गाढवावर बसून त्यांची धिंड गल्ली बोळातून सगळ्या गावकऱ्यांनी काढली. आणि ही त्यांची मिरवणूक तुकाराम महाराजांच्या घरासमोरच थांबली. तुकाराम महाराजांच्या पत्नीने ते पाहिलं. त्यांनी आकाश तांडव केलं आणि सर्व गावकऱ्यांवर त्या तुटून पडल्या, रागावल्या, शिवीगाळ करू लागल्या. संत तुकाराम शांत गंभीर पाहत होते. त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं, तू का ह्यांना बोलतेस? तुला माहित आहे का, ह्यांनी माझं केसाचं मुंडन केलं आणि त्यावर हळदीचा लेप लावला. त्यामुळे माझ्या डोक्यावर जी फोडं यायची ती आता बंद होती आणि ह्यांनी माझी मिरवणूक पूर्ण गल्लीबोळातून काढली. आपल्या लग्नामध्ये आपली मिरवणूक निघाली होती का? मी मस्त गाढवावर बसलोय आणि हे सगळे लोक चालत माझ्या मागून येतात. आणि दुसरं, हे जे हार त्यांनी घातलेले आहेत, भाजीपाला आपल्याला आठवडाभर पुरेल इतका आपला भाजीपाला झालेला आहे आपल्या घरासाठी. तू ह्यांच्यावर का रागवतेस? मी गाढवावर बसलो आणि हे सर्वजण पायी येत होते. बिचारे हे थकले असतील, तू ह्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था कर. भक्तांनो, संत कसे असतात पहा, किती शांत असतात. अशा विपरीत स्थितीत सुद्धा त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं, यांच्यावर रागावू नकोस. भक्तांनो, संतांना ओळखणं कठीण असतं. त्यासाठी आपल्यामध्ये अपार श्रद्धा आणि निष्ठा त्या संतांवर, गुरूंवर आपली असली पाहिजे. या कथेतून हाच बोध आपणास मिळतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.